पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यातही बैठक सुरू झाली आहे। कॅबिनेट बैठकीनंतर मोदी आणि अमित शहांमध्ये ही बैठक सुरू झाली आहे। अश्विनी वैष्णव सुद्धा बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी अपडेट्स देत आहेत। संदीप, ही कशा संदर्भातली बैठक असू शकते? केंद्रीय मंत्रिमंडळाची नम्रता बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर आता ही महत्वपूर्ण बैठक देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री यांच्यामध्ये सुरू झाली आणि या बैठकीला महत्वाचं म्हणजे अश्विनी वैष्णव हे देखील उपस्थित आहेत। काँग्रेस जनता पार्टीकडे एकीकडे शिष्टमंडळ गेलेलं होतं, आपल्याला माहित आहे। जितेंद्र सिंह आणि जे.पी. नड्डा यांनी आज चर्चा केली आहे त्या सगळ्या शिष्टमंडळासोबत आणि त्यानंतर हे दोघेही आता पुन्हा त्या बैठकीमध्ये सहभागी देखील होतील असं सांगितलं जातंय। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पेपरफुटीच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यामुळे येत्या सोमवारी कदाचित याबाबतचं विधेयक जे आहे ते संसदेत मांडलं जाऊ शकतं। काल रात्री पंतप्रधान मोदींनी जो व्हिडिओ जारी केला होता त्यामधूनच त्यांनी सांगितलं होतं की याबाबत आम्ही प्रयत्न करतोय आणि निर्णय घेण्यापर्यंत पोहोचलेलो आहे। त्यानुसार या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मंजुरी देण्यात आली आणि जवळपास 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद देखील करण्यात आल्याची माहिती समजते। याबाबतचं कॅबिनेट ब्रीफिंग संध्याकाळी 4 वाजता नॅशनल मीडिया सेंटरला होणार आहे आणि त्यापूर्वी आता ही बैठक चालू झाली आहे, त्यामुळे आंदोलनासंदर्भातच या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते मोदी, शहा आणि अश्विनी वैष्णव यांच्यामध्ये। नम्रता, संदीप, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।